टार्गेट सेट केलं जातंय. सह्याद्री क्रीडा संकुल आपण पाहिलं तर मैदानावरती होत असलेली स्पर्धा दिवस दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट क्लब आयोजित दमदार आमदार शेखर निकम सर चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि इथे मात्र जास्त वेळ घेऊ नका, कारण TWचे आपल्यालाच धावांचा पाठलाग करायचा सेकंड इनिंगमध्ये. याचा एकंदरीत विचार केला तर जेवढा लवकर सामना खेळवता येईल तेवढा खेळवायचा, कारण उद्याच्या सत्रामध्ये 2 सेमीफायनल आणि फायनल कंपल्सरी 8 षटकांचे सामने असतील. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. प्रॉपर टायमिंग होत नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, जिथे मिळत आहेत 2 धावा. 2D डिक्लेअर झोन मध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कट घेऊन जाणारा हा चेंडू होता. आणि धावसंख्या आपण पाहिलं तर बिनबाद 2 डावातील षटक क्रमांक पहिलं चॅलेंज स्वीकारले. दुसऱ्या षटकात जयगड संघाने पुन्हा एकदा सौरभ सज्ज होतो. राऊंड विकेटचा मारा आहे. ओ हो इथे आपण पाहिलं तर ही जी लाईन आणि लेंथ आहे ना सौरभची अत्यंत प्रभावी आहे, गोलंदाजाला जखडून ठेवणारी. कारण अचूक टप्प्यावरती जेव्हा का गोलंदाजी करू लागला तर नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे. मॅक्झिमम आपण त्यांना 5 षटकांच्या सामन्यात 2 षटकं टाकताना पाहतो, कारण हा प्रमुख गोलंदाज आहे. या षटकाचा राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. 1 धाव मात्र मिळते. थोडंसं फंबल होताना पाहतो यष्ट्यांच्या मागे. प्रथमेश उर्फ छोट्या 1 धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 3 धावा. आतापर्यंत 3 चेंडू फेस करताना चांगलं षटक म्हणावं लागेल. स्ट्राईकवर आता मात्र असणार आहे तो नक्कीच सुदर्शन. राऊंड विकेटचा मारा असेल सौरभ पवारचा. पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन चेंडू थडम्यांच्या पट्ट्यात डिक्लेअर झोनमध्ये आणखीन 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती जर आपण पाहिलं तर धावसंख्या होते 4 धावा. चांगली गोलंदाजी आहे, अत्यंत प्रभावी गोलंदाजी पाहतोय. TWचे डॉमिनेटर संघ, एक दर्जेदार संघ म्हणून ओळखला जातो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. इथे मात्र सुदर्शनच्या बॅट मधून निघालेला फटका. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होते पॉइंटच्या डोक्यावरून व्यासपीठाला सलामी. चेंडू सीमारेखा पार फरार येतोय. दमदार आमदार शेखर निकम चषक षटकार. काय जबरदस्त, म्हणजे मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी. सुदर्शन चक्र फिरवलं जात आहे. पहिल्या मॅच देखील मध्ये आपण पाहिलं होतं. यस, बॅटर ऑफ द इयर आपण पाहिलं तर किताब देखील पटकावला या खेळाडूने आणि दाखवून दिलंय की मला बॅटर ऑफ द इयर 2023-24 का दिलं जातंय. त्याचं कारण त्याची एकंदरीत फलंदाजी पाहिली, कारण नाव आपण पाहिलं तर सुदर्शन आहे आणि आतापर्यंत काय चक्र फिरवलेत प्रत्येक स्पर्धेत. हा स्क्वेअर चेंडू आहे. 1+1 म्हणजे हा 2 धावा, अत्यंत महत्वाच्या 2 धावा. 2 धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 12. बघा क्रिकेट कसं असतं, पहिल्या 4 चेंडूचा विचार केला तर फक्त 4 धावा. आणि इथे बघा स्क्वेअर चेंडू, धावसंख्या होते 12. एक चांगलं क्रिकेट, चांगली धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता, परंतु बघा पाऊस पडल्यानंतर मैदानावरती आउटफिल्डवरती जिकडे तिकडे पाणी आणि फक्त पाणी पाहायला मिळतंय. नक्कीच डॉट चेंडूची सांगता मात्र होते. 1 षटकार आला ह्या षटकामध्ये. तदनंतर चांगले चेंडू देखील पाहायला मिळाले. आणि एकूण स्थिती काय तर 5 षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जयगड संघाची स्थिती बिनबाद 12. आणि आपण पाहिलं तर यानंतर चॅलेंजिंग ओव्हर टाकण्यासाठी कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या संघात आपण पाहिलं तर आकाश सकपाळ एक वेगवान गोलंदाज आहे. 11 स्टार गोल्डकोट पुरस्कृत ओक्ताड बायपास मैदानावरती झालेल्या स्पर्धामध्ये संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणजेच मालिकावीराचा खिताब या खेळाडूने पटकावला होता. तोच आकाश सकपाळ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या संघामध्ये आपण पाहिलं तर येस, प्रथमेश जाधवला आपण पाहतोय डीप कव्हरच्या पट्ट्यात. एस्टनच्या मागे आपण पाहिलं तर आता मात्र जाताना पाहतोय संकेत पालशेतकर. तदनंतर गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर आकाश सकपाळ. चंद्रकांतला आपण पाहतोय नक्कीच डीप लॉंग ऑफच्या पट्ट्यामध्ये. तदनंतर एक खेळाडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफ सज्ज केलाय. छोट्याला आपण पाहतोय काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दिशेने जर आपण पाहिलं तर एक खेळाडू कुंदन रोहिलकर. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले. डीप स्क्वेअर लेखी देखील आहे. अशा वेळी आकाश सकपाळ चॅलेंजिंग षटक कशा प्रकारचं टाकणार हे देखील डिपेंड करतं. पाहूया षटक क्रमांक 2. पहिला चेंडू राऊंड विकेटचा मारा.
ओहो, इथे मात्र पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर अवांतर धावेने संघाची स्थिती धावसंख्या होते 13 धावा. डावातील षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय आणि खरोखरच कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत हा शेवटचा सामना आहे. प्रत्येक सामन्यात आपण पावसाची हजेरी पाहिली, म्हणजे डेडी पावसाळी क्रिकेट स्पर्धा ज्यांना म्हणतात खऱ्या अर्थाने स्वरूप प्राप्त झालंय. या पावसामुळे वरुण राजाचं दमदार एंट्री गेले 2 दिवस आपण पाहतोय. आणि अशा वेळी जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती स्वैर धावसंख्या 13. चॅलेंज ओव्हर चॅलेंज स्वीकारलंय आकाशने. आपण पाहूया इथे मात्र सुदर्शन ज्याने खरोखरच प्लेयर ऑफ द इयरचा खिताब पटकावला, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मधील सर्वात दर्जेदार फलंदाज. आणि इथे थोडंसं मॅचला थांबवलं जातंय, रोखलं जातंय कारण आपल्याकडे वेळ मात्र फार कमी आहे. धावसंख्या 13 धावा. नक्कीच सह्याद्री क्रीडा स्पोर्ट आयोजित दमदार आमदार शेखर निकम चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पुन्हा एकदा आकाश सज्ज, राऊंड विकेटचा मारा. हो, पुन्हा एकदा कडक शॉट. इथं मात्र चंद्रकांत कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. चेंडूला रोखलं जातंय, फेकलं जातंय. एक धाव मात्र मिळते सुदर्शनला, एक धाव मिळते जयगड संघाला. एकूण स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या 14. षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या होते 14. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. भन्नाट वेग आपल्या खांद्याचा, आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करताना एक भन्नाट वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते ती आकाशची. हो, काय जबरदस्त मित्रांनो, खरोखर काय लाईन आहे, काय लेंथ आहे. आणि ही सिद्ध करून दाखवलंय की नक्कीच गत आठवड्यात मला मॅन ऑफ द सिरीज किताब कशासाठी मिळालं होतं, का मला गौरवण्यात आलं होतं आणि तिथून काम जे संपलं होतं ते मात्र इथे कंटिन्यू करताना आपण पाहतोय आकाश सकपाळला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आकाशची, रोखून ठेवलंय. धावसंख्या केवळ 14 धावा. चॅलेंज ओव्हर आपण पाहतोय प्लस मायनसचं षटक ज्याला म्हणतात. तिथे मात्र सुमितच्या बॅट मधून निघालेला फटका, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमा रेखा पार, आसमानी बिग दमदार आमदार शेखर निकमच्या षटकार. चेंडू फरार, येतोय षटकार. धावसंख्या 6 न वाढते. धावसंख्या 2020. या आपण पाहिलं तर चॅलेंज ओव्हरमध्ये जे चॅलेंज स्वीकारले त्याच्यामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेस करताना 8 धावा आल्यात. उर्वरित 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. तर नक्कीच प्लस धावा केल्या जातील, ॲड केल्या जातील जयगड संघामध्ये. अदरवाईज जर का आकाशने 3 चेंडूमध्ये रोखलं फलंदाजांना तर मायनस देखील होऊ शकतात धावा. प्लस मायनसचं हे षटक. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न छोट्या चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या फलकावरती लागते 21 धावा. बिनबाद 21. पहिल्या मॅच मध्ये देखील या दोन संघांनी चांगली सलामी दिली होती, चांगली पार्टनरशिप केली होती, चांगलं आक्रमण केलं होतं. हो, इथं मात्र सुदर्शनच्या बॅट मधून निघालेला फटका. चेंडू जातोय आर पार, आउट ऑफ द पार्क, गोइंग अँड गॉन. चेंडू फरार, षटकार. इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा विचार केला तर 15 धावा आल्या आहेत. म्हणजे चॅलेंज जे स्वीकारले ते पूर्ण करण्यासाठी एका चेंडूवरती एका धावेची गरज आहे. धावसंख्या ह्या षटकाराने जाऊन पोहोचते, अर्थात 27 धावा. 27. नेत्रदीपक आणि सुदर्शनच्या फलंदाजीचं एक वैशिष्ट्य आहे, जसा चेंडू तसा न्याय. मैदानाच्या चारही बाजूला आपलं चक्र फिरवतो. मग मिड विकेट असेल, डीप स्क्वेअर लेग असेल, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, चारही बाजूला चांगली फलंदाजी करतो मैदानाच्या. पुन्हा एकदा एका चेंडूवरती एका धावेची गरज असताना काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. डगआउट मधून टाळ्यांचा गडगडाट कडकडाट पाहायला मिळतोय. पंत सांगतायत षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 28. प्लस किती होतात आणि आपण पाहिलं 28 + 8 म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 36 धावा. आणि 18च्या सरासरीने आतापर्यंत 2 षटकात बिनबाद 36. मित्र म्हणेन एक महागडं षटक. या षटकात आपण पाहिलं तर नक्कीच 22 धावांचं हे षटक प्लस षटक आपण पाहतोय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36 धावा. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पाहूया गोलंदाजी मार्कवर एकदा पुन्हा, अर्थात सौरभ पवारच्या हाती चेंडू सोपवला जातोय, जो की या संघातील एक प्रमुख गोलंदाज आहे. पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या 12. एक षटकाराचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी केली होती, परंतु एक तो चुकीचा बॉल होता ज्याच्यावरती सुदर्शनने
सुमितने एक सुरेख फटका मारला होता, षटकाला मोठं केलं होतं. आता मात्र 36 धावा आहेत आणि इथे पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. जास्त टीम मीटिंग चालणार नाहीत मित्रांनो, कारण तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. चेस तुम्हाला करायचा आहे. TWG डॉमिनेटर्स आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या दृष्टीने आपला जितका वेळ आपल्याला वाचवता येतील त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. 36 धावा विचार करण्यास देखील भाग पाडलं जातंय, कारण ज्या प्रकारची फलंदाजी सुमित आणि सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रथम फलंदाजी करताना टॉस जिंकल्यानंतर मित्र म्हणून एक चांगला निर्णय आहे आतापर्यंतचा. हा सगळ्यात वेगळा निर्णय आहे आतापर्यंत. जे सामने झाले, ज्या संघाने कर्णधाराने नाणेफेक जिंकलं त्याने धावा चेस केलाय, म्हणजे धावांचं पाठलाग करणं पसंत केलंय. ठाऊक आहे जयगड संघाला, कारण सेकंड इनिंगमध्ये ऑलरेडी आता एवढा काळोख आहे. सेकंड इनिंगमध्ये नक्कीच धावांचा पाठलाग करताना थोडंसं अडथळा निर्माण होणार. सो त्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग घेतले आणि बॅटिंग घेऊन चांगली कामगिरी केली. आखूड टप्प्याचा चेंडू, आगळ्या वेगळा शॉर्ट टॅपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार, मिळत धावा 4, मिलेंगे रन 4, बेडा होगा पार. बेडा पार करण्याचं काम करतोय आपल्या संघासाठी सुदर्शन. आपण पाहिलं तर धावसंख्या फलकात 40 विदाउट लॉस म्हणजे 40 बिनपाद. षटक क्रमांक तिसरं षटक आपण पाहतोय. आणि ह्या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये काही दर्दी क्रीडारसिक आहेत जे पावसात छत्र्या घेऊन देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. थँक्यू व्हेरी मच, कारण उद्याचा ग्रँड फिनालेचा दिवस, अंतिम दिवस. उद्या 2 सेमीफायनल, गाव टू गावची पहिली सेमी, तदनंतर ओपनची दुसरी सेमी आणि ग्रँड फिनाले, अंतिम महामुकाबला. हो हो हो, एफर्टलेस, ब्युटिफुल, आउटस्टँडिंग. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेखा पार, आरपार. दमदार आमदार शेखर निकम षटकार. यस. आणि बघा, ज्या खेळाडूला ह्या 2023 प्लेयर ऑफ द इयर बेस्ट बॅट्समन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट त्याचं जी निवड केली, निवड सार्थकी ठरवताना सिद्ध करून दाखवलंय की माझी निवड, इतके खेळाडू आहेत रत्नागिरी जिल्ह्यातून, त्यातून माझी निवड का केली जाते, मी त्या निवडीस अनुकूल आहे, मी माझं पात्र आहे, कारण माझ्या त्या प्रकारची खेळी आहे आणि ते सिद्ध करून देखील दाखवलंय. ह्या मॅचमध्ये नव्हे तर आतापर्यंत झालेल्या टुर्नामेंटचा विचार करून त्याला हा किताब पुरस्कार देण्यात येणार आहे. आणि नक्कीच सार्थ ठरवलाय निर्णय, आणि जो आम्ही घेतलेला निर्णय आहे त्याचा पुरेपूर अचूक असा फलंदाज रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपण पाहतोय. हो, इथे बघा, इथे थोडंसं चेंडूला मागे ठेवलंय. इथे चेंडूला थोडंसं मागे ठेवलंय, कारण आतापर्यंत जेव्हा चेंडूला पुढे ठेवलंय तेव्हा चेंडूला आपण आरपार, सीमा रेखा पार, चेंडू फरार होताना पाहिलंय. परंतु जेव्हा चेंडूला थोडंसं मागे ठेवलंय, थोडीशी गती दिली, तेव्हा मात्र डॉट चेंडू येताना पाहिला एसटी रक्षक आणि गोलंदाज दरम्यान. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 30 धावसंख्या आहे. 46 धावा फलकावरती आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर चांगली सुरुवात आहे. सुदर्शन आणि सुमित सलामीची जोडी ऐदापै मैदानाच्या आतमध्ये. सौरभ राऊंड विकेटचा मारा. आखूड टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हल होतोय, अर्थात एसटी रक्षक स्वतः चेंडूवरती. छोटू एका धावेने धावसंख्या होते 47 धावा. डावातील षटक क्रमांक 30 आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आल्या होत्या 16 धावा प्लस 8, म्हणजे त्या षटकाचा विचार केला तर 24 धावांचं ते षटक सामन्यासाठी निर्णायक षटक देखील ठरू शकतं. पाहूया, आतापर्यंत एक चांगली सुस्थिती म्हणावी लागेल जयगड संघाची. 47 धावा फलकावरती आहेत. डावातील तिसरं षटक पुन्हा एकदा सज्ज होतोय सौरभ पवार. हो, सुमितच्या बॅटमधून निघालेला फटका मित्रांनो, आपण पाहिलं तर हा देखील सुरेख फटका आहे, परंतु डिक्लेअर झोनमध्ये नैसर्गिक अडथळा. हा 2 धावा, धावसंख्या 2 ने वाढते. 2 धावसंख्या आपण पाहिलं तर 49 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 30. आजच्या शेवटात, आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना आहे. ओहो, हा जो सौरभचा हा जो चेंडू आहे ना, तो अत्यंत प्रभावी आहे, परंतु पंच आमच्या दिशेने वळतात, सांगतात हा स्वैर चेंडू आहे. अवंतर धावेमध्ये भर पडते. तर संघाची स्थिती आपण पाहिली तर एक्झॅक्टली 50, 50 विदाउट लॉस. अत्यंत चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली पार्टनरशिप आहे. सलामीच्या विकेटसाठी पुन्हा एकदा पंचांच्या हात समांतर. क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक धाव अवांतर. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 51 धावा. स्क्वेअर लेग पंच आपण पाहिलं तर बाळा विचारे, ज्यांच्याकडे एक पंच म्हणून एक मोठा अनुभव आहे. तर प्रमुख पंच बिपिन
यांना आपण पाहतोय 51 धावा फलकावरती लागतात. पंचांशी वाद घालू नका प्लीज, पंचांशी वाद घालू नका. चला आपापल्या प्लीज घ्या, विनंती करतो. 51 धावा फलकावरती लागल्यात. सौरभ सज्ज होते या षटकातील पुढचा चेंडू. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सुमित. हो, अत्यंत सुरेख फटका, गतीचा वापर केलाय, मनगटाचा वापर केलाय, फ्लिक केलाय, चेंडूला भिरकावून दिले. चेंडू होतोय फरार, सीमा रेखा पार. आणखीन एक येतोय दमदार आमदार शेखर निकम, एक सुंदर अप्रतिम षटकार. 57 धावा फलकावरती लागतात. 3 षटकांचा खेळ संपतोय. खरोखरच जवळजवळ आपण पाहिलं तर 19च्या सरासरीने आतापर्यंत धावा येताना आपण पाहिलेत. 57 धावा फलकावरती लागतात. अद्याप म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 जे सलामीचे फलंदाज आहेत, बोथ एंड आक्रमण आहे. असं नाही आहे की एका बाजूने संत फलंदाजी आहे, दुसऱ्या बाजूने आक्रमण आहे. दोन्ही बॅट्समन सेट झालेत. त्यांना आता बॉल नव्हे तर हा बॉल फुटबॉल सारखा दिसू लागलाय. आणि एवढा अंधार काळोख असताना देखील बघा इथे काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रथमेश जाधव षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. माफ करा, चंद्रकांत. आपण पाहिलं तर चंद्रकांत हा देखील टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत ह्या चंद्रकांतने जर आपण पाहिलं तर आपल्या फिरकी गोलंदाजीवरती कित्येक दिग्गज खेळाडूंना अक्षरशः नाचवलंय. परंतु रबर बॉल क्रिकेट स्पर्धे आणि टेनिसमध्ये फरक आहे. पाहूया रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतो ह्या मैदानावरती. कारण संघ थोडा नव्हे फार अडचणीत आहे. अडचणीतनं तुला संकटमोचक कामगिरी करावी लागेल. त्याकडे नॅचरल स्विंग आहे. 90 अंशामध्ये चेंडू वळवण्याची क्षमता असणारा चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू होता. इथे मात्र नक्कीच आकाश सकपाळ कोणत्या प्रकारची चूक करत नाही आहे. बघा चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, कोण बदलतोय, नक्कीच प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. बॅट का बाहेरी किनारा, विकेट कीपर का सहारा असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. आणि इथे पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू 57 या धावसंख्येवरती ज्या गोल्डन बॉलची गरज होती. कारण आतापर्यंत जी पार्टनरशिप आपण पाहिली होती ती तोडण्यासाठी कुणा एका गोलंदाजाला एक गोल्डन चेंडू टाकणं फार गरजेचं होतं. अदरवाईज ही जोडी जर का शेवटच्या षटकापर्यंत खेळली असती तर एक बिग टार्गेट नक्कीच पाहायला मिळालं असतं. परंतु तो गोल्डन बॉल कोणाच्या गोलंदाजीवरती येतो तर षटक क्रमांक 4 पहिल्या चेंडूवरती बाद केलंय आक्रमक फलंदाज आपण पाहिलं सुदर्शन. बॅक टू द पॅव्हलियन. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 57. 77 धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलंय. मागच्या सामन्यात 80 धावांचा पाठलाग करताना 7 ते 8 धावांनी पराभूत झाला होता रहीम 11चा संघ. हो, इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. नक्कीच नरेशच्या बॅट मधून येते. पहिल्या चेंडूवरती येतोय आसमानी षटकार. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार. येतोय आणखीन एक दमदार षटकार. जसा काय फटका मारलाय, जसा काय डगआउट मधून सेट होऊन आलाय विथ द स्पिन. चेंडूचा टप्पा पडू दिले नाहीये. आणि नक्कीच लेग स्पिनरला आपण पाहिलं तर कव्हर आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळणं एक अवघड असतं. परंतु काय फटका होता, टायमिंग होती, नजाकत होता. धावसंख्या होती 63 धावा. हा फुल टॉस होता, ही गिफ्ट होती. हा मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा. डिक्लेअर नो चेंडू आहे. पंचांचा इशारा बघा, हा नो चेंडू आहे. 2+1 म्हणजे 3 धावा ह्या चेंडूवरती मिळत आहेत. आणि अशा प्रकारे धावसंख्या आपण पाहिली तर 66 धावा फलकावरती लागत आहेत. डावातील षटक क्रमांक 4. चंद्रकांतने सुरुवात अत्यंत प्रभावी केली होती. परंतु त्याच्या पुढच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, लाईन अँड लेंथ मध्ये थोडीशी बिघाड होताना आपण पाहतोय. त्याचं कारण म्हणजे नरेश. हो, पुन्हा एकदा सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. आणखीन एक नरेशच्या बॅटमधून येते दमदार, खणखणीत, सणसणीत आरपार षटकार. चेंडू फरार. 72 धावा फलकावरती लागतायत. आणि इथे बघा पुन्हा एकदा टीम मिटिंग्स. कारण चंद्रकांतने पहिल्या चेंडूवरती बाद केल्यानंतर TWCच्या डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण. तदनंतर मात्र बघा षटकार, तदनंतर No+2 म्हणजे 3 आणि परत षटकार. म्हणजे ह्या षटकाचा विचार केला तर एका फलंदाजाला त्याने बाद केले. परंतु ऑलरेडी जर विचार केला तर 15 धावा देखील आल्यात. आणि बॉल किती झालेत तर मित्रांनो केवळ 3 आणि 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 72 धावा फलकावरती. इथे मात्र यस आपण पाहिलं तर ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. कमबॅक म्हणावं लागेल.
डॉट चेंडूची सांगता मात्र होते, फार कमी डॉट चेंडू पाहायला मिळतात रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मर्यादित षटकात. त्यातील एक मित्र म्हणजे चांगला चेंडू आहे. आतापर्यंत धावसंख्या आहे 72, एक गडी बाद. चंद्रकांतचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. एक धाव मात्र मी ते दिलेले 2 षटकार ते भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मागील 2 चेंडूचा विचार केला तर एक धाव मात्र आले. अशा प्रकारे धावसंख्या आपण पाहिली तर 73, एक गडी बाद 73 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे चंद्रकांतच्या. ओ इथे मात्र बघा चेंडू जातोय सीमारेखा पार. पुन्हा एकदा येतोय सुमितच्या बॅट मधून आसमानी. या षटकातील तिसरा आरपार षटकार. एकोणऐंशी धावा फलकावरती लागतायत. 4 षटकांचा खेळ संपतोय. चंद्रकांतच्या या षटकात एका फलंदाजाला बाद केलं, 2 डॉट आले, 3 षटकार देखील आले, 9+2 देखील आल्या. म्हणजे या षटकात चंद्रकांतच्या तब्बल धावा आल्या 21. एका फलंदाजाला बाद केलं. बाद झालेला फलंदाज सुदर्शन बॅक टू द पॅव्हेलियन. तदनंतर मात्र मैदानात आलेले नरेश सुरुवातीपासून आक्रमण आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल नरेश. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर या संघाचा कर्णधार प्रथमेश वेद्रे उर्फ छोटू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 79 ऑलरेडी आपण पाहिलंय. अद्याप आजच्या दिवसामध्ये 100चा पल्ला कोणी पार केला नाहीये. 95 धावांपर्यंत मजल मारले. पाहूया छोटू राईट अप द विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. याच्याकडे मोठा अनुभव आहे. सातत्यपूर्ण जेव्हापासून TWJ संघाची स्थापना झाली तेव्हापासूनचा सर्वात सिनियर खेळाडू ॲज अ कर्णधार म्हणून चांगली कामगिरी आतापर्यंत TWJ साठी करताना पाहिलंय छोटूला. बॅटिंग बॉलिंग आणि इथे 79 धावा. कारण पहिला चेंडू डॉट. षटक क्रमांक शेवटसाठी अंतिम आपण पाहतोय पहिल्या इनिंग मधील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. इथे मात्र आकाश सकपाळ कोणत्या प्रकारची चूक करत नाही. आणखीन एक धक्का. 2 गडी बाद 79. डावातील शेवटचं षटक. 2 चेंडू अत्यंत प्रभावी. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद. चला पटापट नवीन फलंदाज अनिकेत. एकोणऐंशी धावा. या षटकाची सुरुवात मित्र म्हणून चांगली आहे. कारण आतापर्यंत एकही धाव न देता बाद केले नरेशला, जो संघासाठी घातक ठरत होता TWJ साठी. आणि इथे मात्र जो नवीन फलंदाज आलाय तो देखील आक्रमक आहे. त्याच्या वाटेला असतील शेवटचे 4 चेंडू. ह्या षटकातील शेवटच्या छोट्या सज्ज होतंय अनिकेत. हो काय षटक, काय गोलंदाजी आहे, काय लाईन आहे, काय लेंथ आहे. परंतु बघा इथे आम्हाला पावसातून दिसत नाही. परंतु पंच जेव्हा आमच्या दिशेने वळतात ना तेव्हा आम्हाला समजतं की हा स्क्वेअर चेंडू आहे. एकंदरीत धावसंख्या 8080. लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस 9 5th अँड लास्ट स्कोर. शेवटचं आणि अंतिम षटक. धावसंख्या होते 80 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने एका धावेसाठी ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 81 धावा. सुमितला स्ट्राईक मिळते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण सेट बॅट्समन आहे. बिग षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आजच्या दोन्ही इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येताना पाहिलेत. प्रामुख्याने सुदर्शन असेल, सुमित असेल. हो सुमितच्या बॅटमधून निघालेला फटका 1 बाउन्स. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. कुंदन रोहिलकर गुहागर का टायगर ज्याला म्हटलं जातं. चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये अतिघाई संकट येत नाही. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. धावसंख्या मात्र या षटकात आपण पाहिलं तर 3 गडी बाद 82. या षटकात धावा दिल्यात केवळ आणि केवळ आपण पाहिलं तर 3 धावा. चांगलं षटक, कमबॅक करणारं षटक. स्वतः कर्णधार त्याला ठाऊक होतं की संघ अडचणीत आहे. संकटमोचक गोलंदाजी आतापर्यंत पाहिली छोट्याची. रोखून ठेवलंय कारण क्रिकेटच्या पटलावरती शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक म्हणतात. त्यामध्येच या छोटूने एक सुंदर गोलंदाजी केली.
इथे अनिकेतच्या बॅटमधून निघालेला फटका, एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी कॉल आणि इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्राईक एंडला आता मात्र फेक केली जाते. इथे मात्र परतावर लागेल नवीन बॅटरला. अशा प्रकारे 2 धावा मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 84 धावा. चला लवकर नवीन बॅटर, नवीन फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं प्लीज विनंती करतो. निनाद निनाद प्लीज हरी अप. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर निनाद मैदानामध्ये जाताना पाहतोय. छोटूने काय गोलंदाजी केली आतापर्यंत या षटकात केवळ 5 धावा दिल्यात. झोकून ठेवलाय. षटकातील पुढचा चेंडू, माझ्या मते शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं तर आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात तंबूत परततोय. मात्र पंचांचा इशारा मात्र येतो. हा स्वैर चेंडू आहे. शेवटचा लास्ट बॉल आहे, थांबायचं आहे. निनाद 85 धावा फलकावरती आहेत. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आहे अनिकेत. पुन्हा एकदा पावसामुळे थोडा व्यत्यय आणि इथे मात्र डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. अशा प्रकारे 5 षटकांचा इथे खेळ संपतो. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 85 धावा. जिंकण्यासाठी करायचे 86 धावा. येणाऱ्या 5 षटकात काय घडतंय, काय बिघडतंय सांगण्यासाठी येत आहेत पुन्हा एकदा सावर्ड्याचा एक बुलंद आवाज. स्वानंद, बुलंद आणि स्वानंद. ओर टू स्वानंद. पंचांना विनंती आहे की आपण सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. बॅट्समन TWJ डॉमिनेटर आपले फलंदाज पाठवायचे आहेत. 6:40 झालेत घड्याळात.
ही जोडी मैदानात उतरते. चॅलेंज ओव्हर सांगायचे. पंच चॅलेंज ओव्हर सांगायचे. सेकंड ओव्हर. दुसरं षटक हे चॅलेंजिंग ओव्हर राहणार आहे. प्रथम फलंदाजी करताना जयगड संघाने वैयक्तिक निर्धारित 5 षटकांमध्ये 85 धावा केल्यात, तर 86 धावांचं आव्हान ठेवले TWG डॉमिनेटर समोर. सलामीला आलाय आकाश सकपाळ, तर नॉन स्ट्राईकला असेल कुंदन. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत पहिलं षटक घेऊन येतोय तो तेजस. सामन्याला सुरुवात होते. 86 धावांचा पाठलाग करताना आकाश सकपाळ, ज्याच्या बॅटमधून मोठे मोठे सिक्सर पाहायला मिळतात, तोच आकाश. इथे मात्र पहिला चेंडू मिड विकेटच्या रोखाने खेळून काढलाय. इथे मात्र 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावबाद होण्याची संधी आहे, मात्र इथे यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि त्याचं प्रत्यंतर केवळ 1 धावेमध्ये होतंय. या एकेधावाने संघाचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या होते बिनबाद 1 धाव. तेजस आलाय पहिलं षटक घेऊन. आता मात्र जबाबदारी असणार आहे ती कुंदनच्या खांद्यावर. इथे मात्र सुंदर प्रकारचा चेंडू आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. दरम्यान धावसंख्या होते ती बिनबाद 1 धावा. पहिल्या चेंडूवर आकाशच्या बॅटमधून एकेरी धाव आली होती. दुसरा चेंडू कुंदन रोईलकरला निर्धाव टाकलाय तेजसने. या षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन तेजस कुंदनसाठी. इथे मात्र सुंदर पद्धतीचा फटका आहे. चेंडू जातोय तो पंच घोषित स्वरूपात 2 धावा सांगतायत आणि या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 3 धावा. 86 धावांचा पाठलाग करताना TWG डॉमिनेटर संघ मैदानात उतरलाय आणि या संघाची धुरा सांभाळताना कुंदन रोईलकर आणि आकाश सकपाळ हे 2 फलंदाज मैदानात दिसत आहेत. पहिलं षटक तेजसचं. पहिला चेंडूवर एकेरी, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी, चौथा चेंडू. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. केवळ 1 धाव मिळते. पुन्हा एकदा थांबवलंय तेजसने. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय तेजसच्या माध्यमातून. अद्याप 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा दिल्यात त्या या दोन्ही फलंदाजांना. दोन्ही आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा पुढील चेंडू. इथे मात्र झेल होऊ शकला असता यष्टीरक्षकाकडे, मात्र यष्टीरक्षकाची चूक होते आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. अद्याप धावसंख्या मात्र स्थिरावलेली बिनबाद 4 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र सुंदर फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय थेट दरम्यान 1 षटकाचा खेळ संपतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 10 धावा. इथे मात्र दुसरं षटक चॅलेंजिंग ओव्हर राहणार आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि चॅलेंजिंग ओव्हर घेऊन आलाय तो सुदर्शन मयेकर. दुसरं षटक घेऊन आलाय स्ट्राईकला असणार आहे तो कुंदन रोईलकर. पुन्हा एकदा सुदर्शनचा पुढील चेंडू. इथे मात्र निश्चितच पंच आमच्याकडे वाहत आहेत, स्वैर असल्याची घोषणा करतायत. दरम्यान अतिरिक्त धावांमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा.
दरम्यान सुदर्शनचा या षटकातील पुढील चेंडू इथे मात्र मिड विकेटच्या रोखाने खेळून काढलाय. केवळ एक धाव मिळते कुंदनला. दरम्यान चालू षटकात धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 12 धावा. चॅलेंजिंग ओव्हर असणार आहेत. 16 धावा जमाव्या लागतील, नाहीतर प्लस मायनसचा खेळ चालू होईल. पहिला चेंडू स्क्वेअर टाकला होता. दुसऱ्या चेंडूवर एक धाव. अद्याप 2 धावा दिल्यात सुदर्शननी. पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र उर्वरित 4 चेंडूंमध्ये 14 धावा जमवाव्याच लागतील. TWJ डॉमिनेटर संघाला हा जर सामना जिंकायचा असेल तर आकाशची बॅट बोलावी लागेल. ज्या आकाशने मागच्याच आठवड्यात उक्ताडे ते मॅन ऑफ द सिरीज घेतली होती, तोच आकाश फलंदाजी करताना दिसून येतोय. पुन्हा एकदा सुदर्शनचा पुढील चेंडू इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू जातोय आर पार, सीमा रेषा पार, षटकार. आता मात्र 3 चेंडूंमध्ये 8 धावा जमवल्यात आकाशने. पुन्हा एकदा या षटकातील सुदर्शनचा पुढील चेंडू इथे मात्र सुंदर फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय थेट सह्याद्री शिक्षण संस्थेच्या छतावर षटकारासाठी. या 6 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. धावसंख्या होती 24 धावा. 14 धावा अद्याप जमावण्यात यश आलंय ते आकाशला. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 2 धावा या जमवाव्या लागतील जर प्लस व्हायचं असेल तर TWJ डॉमिनेटर संघाला. पुन्हा एकदा सुदर्शनचा पुढील चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. या षटकातील 3रा षटकार येतोय आकाशच्या बॅट मधून. मी पहिलं सांगितलं होतं आकाश जर मैदानात थांबला तर हे आव्हान 2 ते 3 चेंडू राखून पार करण्यात यशस्वी होईल हा संघ. पुन्हा एकदा 20 धावा जमवल्यात या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र घोषित स्वरूपात 1 धाव. दरम्यान 2 षटकांचा इथे खेळ संपतोय. 2 षटकांच्या दोन षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते धावसंख्या होते 41. दोन षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 41 धावा. दोन षटकांचा खेळ संपतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय तेजस. वैयक्तिक कोट्यातील 2रं आणि संघामार्फत 3रं षटक घेऊन येतोय. निर्णायक षटक असणार आहे. अजूनही 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी TWJ डॉमिनेटर संघाला. सलामीला आलेला आकाश इथे मात्र सुंदर फलंदाजी करताना दिसतोय, तर त्याच्या साथीला आलेला कुंदन. तेजस आलाय गोलंदाजीसाठी. तेजसचा पहिला चेंडू कुंदनसाठी. इथे मात्र
चेंडू जातोय सुदर्शनच्या दिशेने, केवळ एक धाव मिळते. एक धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या होते ती 42 धावा. आता मात्र ज्या आकाशने मागील षटकात 3 षटकार मारले होते तोच आकाश फलंदाजीसाठी स्ट्राईकवर येतोय. इथे मात्र सुंदर चेंडू हाताळतोय तेजस. चेंडू मात्र निर्धाव जातोय. आता मात्र उर्वरित 16 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र बॅटची कट लागून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. यष्टीरक्षकाकडून चूक होते. पाहूया ही चूक किती महागात पडते हे सामन्याच्या शेवटी कळेलच. साधा सोपा झेल होता मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते. सुंदर षटक हाताळताना दिसतोय तो तेजस. पहिल्या चेंडूवर सिंगल, 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र चेंडू जातोय आर पार, सीमा रेषा पार. षटकार आकाशचा बॅट मधून निघतोय हा 5वा षटकार. सामना जर बरोबरीत सुटला तर बॉलआउटवर सामन्याचा निकाल लावण्यात येईल. पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र पंचनिषेध आमच्याकडे वळतायत आणि स्वैर असल्याची घोषणा करतायत. दरम्यान अवंतर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 धावा. धावसंख्या होते 49 धावा. तेजसचा पुढील चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत. दरम्यान संघाचं अर्धशतक फलकावर लागतंय. तिसरं षटक तेजस घेऊन आला होता. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव. चौथ्या चेंडूवर आकाशने षटकार मारला होता आणि लय बिघडवली होती ती तेजसची. त्यानंतर सलग 2 स्वैर चेंडू टाकले ते तेजसनी. पुन्हा एकदा तेजस या षटकातील 5वा चेंडू घेऊन आकाशसाठी. धावसंख्या होते 50 धावा. अर्धशतक फलकावर लागलंय. सुंदर फटका. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने आणि आता मात्र चेंडू सीमारेषा पार गरंगळत जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या होते ती 54 धावा. धावसंख्या होते 54 धावा. तेजस तिसरं षटक हाताळताना दिसतोय. या षटकातील पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. इथे मात्र चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. दरम्यान पंच आमच्याकडे वळतायत. तिसरं षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3 बाद 54 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. सरासरी 16 धावा जमवाव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, खूप विलंब झालाय. जयगड संघ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, खूप विलंब झालाय. सामना सुरू करून घ्या. काळोख पडायला आलाय जयगड संघ. बॉलर्स नेम. वैयक्तिक गटातील पहिला आणि संघामार्फत 4थं षटक घेऊन आलाय पंचम. पंचमच्या खांद्यावर जबाबदारी सोपवले कर्णधाराने. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. सामना अजूनही 50-50 दोन्ही संघाच्या बाजूने. पहिला चेंडू. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतायत, स्वैर असल्याची घोषणा करतायत. पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 55 धावा. आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी TWJ डॉमिनेटर संघाला. पंचमाला घेऊन
चौथा आणि हाणामारीचा षटक टाकतोय. इथे मात्र चेंडू हवेत आहे. केवळ एका धावेवर रोखलंय ते कुंदनला. दरम्यान आता मात्र 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. जरा सामना जिंकायचा असेल तर 4 षटकार हे मारावेच लागतील. अकरा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. इथे मात्र आकाशच्या बॅट मधून चेंडू जातोय मिड विकेटच्या रोखानं. चेंडू जातोय सीमा रेषा पार, 4 धावा. दरम्यान आता मात्र समीकरण बदलतंय. उर्वरित 10 चेंडू आणि 26 धावा. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. पंचम सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं हे देखील गरजेचं आहे. आता मात्र 10 चेंडू आणि 26 धावा. पंचम गोलंदाजी करताना दिसतोय. पंचमचा पुढील चेंडू. इथे मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळतोय. आता मात्र चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा 9 चेंडू आणि 26 धावा. 9 बॉल 26 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आकाश सकपाळ एकाकी किल्ला लढवताना दिसतोय. आतापर्यंत 5 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. इथे मात्र चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते आणि पळून 2 धावा देखील पूर्ण होतात. आता मात्र 8 चेंडू आणि 24 धावा. उर्वरित 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. TWJ संघाला रोमांचक स्थितीत हा सामना जाऊन पोचतोय. 8 चेंडू आणि 24 धावा. पंचम खूप सुंदर प्रकारे षटक हाताळताना दिसतोय. या षटकातील 5वा चेंडू. आकाश इथे मात्र झेलबाद होऊ शकतो आणि दरम्यान संघाला पहिला धक्का बसतोय आकाशच्या स्वरूपात. आकाश बॅक टू द पवेलियन. दरम्यान आता मात्र 7 चेंडू आणि 24 धावा. सामन्याचं समीकरण जाऊन ठेपतंय ते 7 चेंडू आणि 24 धावा. आकाशची जागा घेण्यासाठी बंटी जातोय. मॅन फ्रॉम नरवण बंटी फलंदाजीसाठी जातोय. सात चेंडू आणि 24 धावा. सात चेंडू आणि 24 धावा. पंचमाला गोलंदाजीसाठी 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना प्रथमेश बंटी मैदानात येतोय. नॉन स्ट्राईकला असेल कुंदन. सामना रोमांचक स्थितीत. या जर चेंडूवर षटकार आला तर सामन्याचं समीकरण बदलू शकतं. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना जाईल. मात्र मिड विकेटच्या रोखाने खेळून काढला. इथे मात्र सुदर्शन चेंडूवर येतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. पंचांकडे अपील केलं जात आहे. मात्र अनुभवी पंच अपील फेटाळून लावत आहेत. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते
63 धावा. आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 23 धावा. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना खेळवला जातोय TWJ डॉमिनेटर विरुद्ध जयगड या दोन संघादरम्यान. जयगड संघाने प्रथम क्वार्टर फायनलचा हा सामना खेळवला जातोय. प्रथम फलंदाजी करताना जयगड संघाने 85 धावा जमवल्या तर 86 धावांचा आव्हान ठेवले TWJ डॉमिनेटर संघासमोर. आणि 6 चेंडू आणि 23 धावा जिंकण्यासाठी TWJ संघाला. जर सामना जिंकून दिला तर गणेश सावर्डेकर सर यांच्याकडून 500 रुपये प्राइज दिला जाईल. आणि इथे मात्र पहिला चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. दरम्यान प्रथमेशच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. आता मात्र सामन्यात कमबॅक करतोय TWJ डॉमिनेटरचा संघ. जर हा सामना प्रथमेशने जिंकून दिला तर गणेश सावर्डेकर सर यांच्याकडून प्रथमेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. उर्वरित 5 चेंडू आणि 17 धावा. 5 चेंडू 17 धावा. 17 धावा 5 चेंडू. दरम्यान अजून एक प्राइज येते प्रथमेश पवार यांच्याकडून देखील. प्रथमेशने हा सामना जिंकून दिला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा आर पार सीमा रेषा पार जातोय थेट बुद्धवाडीच्या दिशेने 6 धावांसाठी. या 6 धावांनी पुन्हा एकदा आता समीकरण येऊन ठेपतय 4 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर षटकार आला. 5 चेंडू 17 धावा राहिल्या. 17 धावांमधून पुन्हा एकदा 6 षटकार गेला. आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. TWJ डॉमिनेटर की जयगड या कुठल्या संघाकडे हा सामना जाणार. प्रथमेशचं प्राइज ऑन आहे. 500 रुपये गणेश सावर्डेकर सर आणि 500 रुपये प्रथमेश पवार यांच्याकडून. 1000 रुपयाचा मानकरी ठरतो का प्रथमेश. पाहूया. 4 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता होती. फलंदाजीला आला प्रथमेश. 2 चेंडू 2 षटकार. लगातारच्या या 2 षटकारांनी समीकरणच बदलून टाकलंय. 4 चेंडू 11 धावा. इथे मात्र चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. पंच आमच्याकडे वळतायत. सोयर असल्याची घोषणा करतायत. अतिरिक्त धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतोय आणि सामन्याचं समीकरण देखील बदलतंय. उर्वरित 4 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा 4 चेंडू. पुन्हा एकदा 4 चेंडू 10 धावा. इथे मात्र चेंडू आदळतोय पायांवर. मात्र घोषित स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. आता मात्र 3 चेंडू 8 धावा. अशी चॅलेंजिंग ओव्हर झाली होती आणि तेव्हा आकाश सकपाळने 2 षटकार मारले होते. त्या चॅलेंजिंग ओव्हरला आठवावं लागेल प्रथमेशला. 3 चेंडू 8 धावा. जर सामना बरोबरीत सुटला तर बॉल आउट खेळवलं जाईल. याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची. 3 चेंडू 8 धावा. एखादा षटकार सामना TWJ कडे चिपळूण मध्ये नेईल तर एखादी विकेट सामना जयगड मध्ये घेऊन जाईल. बघूया. 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. आता मात्र मनोरंजकता आणखीनच वाढली आहे. 3 चेंडू आणि 7 धावांवर सामना येऊन ठेपलाय. 3 चेंडू आणि 7 धावा. प्रथमेश एकाएकी किल्ला लढवतोय. चेंडू जातोय तो यष्टीरक्षक सुदर्शन जातोय चेंडूवर. इथे मात्र धावबादची संधी आहे आणि 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. सामना येऊन पोचलाय तो 2 चेंडू आणि 5 धावा. जर हा सामना प्रथमेशने जिंकून दिला तर गणेश सावर्डेकर सर यांच्याकडून 500 रुपये. प्रथमेश पवार यांच्याकडून देखील 500 रुपये. 1000 रुपयाचा मानकरी ठरेल. आणि या 1000 रुपयासाठी प्रथमेशला 1 चेंडू हा सीमारेषे पार धाडावाच लागेल. उर्वरित 2 चेंडू आणि 5 धावा. जयगड की TWJ. TWJ की जयगड.
आणि इथे मात्र शरीरावर आदळतोय, कुंदन स्ट्राईक घेण्यासाठी जातोय, मात्र प्रथमेश नकार देतोय, कारण प्रथमेशलाच हा सामना संपवायचा आहे. आता मात्र एक चेंडू 5 धावा. जर चौकार गेला तर सामना बॉल आउट वर घोषित करण्यात येईल. सगळे प्रेक्षक उठून उभे राहिले, टाळ्या होऊन जाऊ दे एकदा या सामन्यासाठी. काय सामना रंगलाय, क्वार्टर फायनलची लढत आहे, फायनलचा सामना चालू आहे असं फिलिंग आहे. एकदा प्रथमेश, एक चेंडू 5 धावा. षटकार मारावा लागेल प्रथमेशला. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काय सामना होतोय, आजच्या दिवसातला सर्वोत्तम सामना होतोय. सुदर्शन मयेकरनी केलेली फलंदाजी, त्यानंतर आकाश सकपाळची फलंदाजी, त्यानंतर प्रथमेश आला. प्रथमेशनी 2 षटकार मारले, सामन्यात कमबॅक केलं, आणि जर चौकार गेला तर पुन्हा एकदा. आणि इथे मात्र जयगड संघ जातोय, सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. प्रथमेशची झुंज अपुरी ठरते. दरम्यान काय सामना रंगला. अभिनंदन जयगड संघ, तसेच अभिनंदन प्रथमेश, आकाश आणि TWJ डॉमिनेटर संघ. खूप सुंदर खेळलात. आणि इथे मात्र सामना संपतोय. सेमीफायनल मध्ये आजचा दुसरा संघ दाखल होतोय, तो जय